गुड मॉर्निंग. सुंदर दिवसाची अशी सुंदर सकाळ. तर मला एक ताईने क्वेश्चन विचारला होता की गावाकडे तुमचे व्हिडिओ कोण शूट करतो. तर गावाकडे माझे व्हिडिओ माझा मुलगा शूट करतो आणि नंदेची मुलगी आहे ती पण शूट करते. म्हणजे कधी हा करतो आणि कधी ती करते, दोघे मिळून करतात. याचा मूड नसेल तर ती करते आणि तिचा मूड नसेल तर हा करतो, आणि कधी दोघाचाही मूड नसेल तर मी स्वतःच करते, असं होऊन जातं. आज सकाळी सकाळी आजचं नेमकं सिलेंडर संपला आणि मला सगळा स्वयंपाक चुलीवरती करावा लागला. सगळा स्वयंपाक म्हणण्यापेक्षा अगदी चहापासून, आणि आज जरा ऊन पण पडलं होतं स्वयंपाक करताना, त्यामुळे माझा अजिबात मूड नव्हता बाहेर स्वयंपाक करायचा. 5 वाजता 6 वाजता छान वाटतं, ऊन कमी असतं त्यावेळेस आणि इथं सावली येऊन जाते. पण आज सकाळी सकाळी नेमकं ऊन होतं आणि त्यातल्यात इथं स्वयंपाक केला. स्वयंपाकामध्ये काहीच नाही, फक्त चपाती आणि भाजी बनवायची. आता आज काही भाकरी पण बनवल्या नाहीत, फक्त चपात्या बनवल्या. सकाळचा चहा झाला आणि त्यानंतर भाजीचं वाटण काढलं आणि म्हटलं चला भाजी करून घेऊया. त्यासाठी फ्लावरची भाजी बनवायची होती. मी अगोदर फ्लावर उकडून घेतला होता, तेलामध्ये मसाला टाकला आणि काळा मसाला केलेला तो पण टाकला. त्यानंतर घरगुती मसाला होता 1-2, त्यानंतर एव्हरेस्टचा गरम मसाला हा पण टाकून दिला आणि मस्त छान परतून घेतलं. आणि चुलीवर स्वयंपाक करायला एवढा जास्त वेळ लागत नाही जेवढा गॅसवरती लागतो. चुलीवरती पटकन होऊन जातं, पण सकाळी सकाळी सगळ्या वस्तू बाहेर आणा, परत घरात घेऊन जा, असं होऊन जातं. आणि उकडलेला फ्लावर मी त्याच्यामध्ये टाकून दिला आणि मस्तपैकी पाणी ओतून ते शिजवून दिलं मंद आचेवरती, म्हणजे एकदम हारावरतीच ते शिजवून घेतलं. भाजी टाकली आणि नंतर मी गेले वरती शेतामध्ये. आज तुम्हाला द्यायची आहे आमच्या घरातल्या फळबागेची टूर. हाय हॅलो नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रीतीज लाईफ. तर चला, आज तुम्हाला मी दाखवणार आहे की आमच्या इथं कोणते कोणते फळाची झाडं आहेत आणि कोणते म्हणजे जास्त नाही आहेत, आंबेच जास्त आहेत. आणि त्याला पण आता बऱ्यापैकी चांगला आंब्याचा मोहर आलेला आहे. आणि त्याच्यापैकी हा एक आंबा आहे जो की खूप जास्त जुना आहे. सो चला बघूया, तुम्हाला दाखवते सगळं इन शॉर्टमध्ये. जास्त लॉंग व्हिडिओ नाही, एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे. हा एक आंब्याचं झाड आहे. त्यानंतर इथं जवळ लिंबुनी आणि एकात एक 2-4 आंबे झाले तिथं, आणि त्याच्यापैकी फक्त एकच येतो, सगळे येतच नाहीत. हे एक पेरूचं झाड आहे, पण आता सध्या याला एक पण पेरू नाही आहे. त्यानंतर हे आंब्याचं झाड, ज्याला एवढा जास्त मोहर आलाय ना, तुम्ही बघू शकता. एकदम पूर्ण फुलून गेलंय. आणि मागच्या वर्षी याला फक्त 7-8 कैऱ्या आल्या होत्या, पण ह्या वर्षी भाई किती भरलंय ना हे. त्यानंतर हा जो आंबा आहे ना, ही आमची आहे पालघरची आठवण. आम्ही पालघरला राहत होतो ना, त्यावेळेस तिथून 1-2 पेट्या आणल्या होत्या आणि त्याच्यामधल्या कैऱ्या पडून हा आंबा असा उगलेला आहे आणि तो आम्ही ठेवला आहे, वाढवलेला आहे तो. त्याला पण छान आलेत, जास्त मोहर आलाय. आणि आता हे बघा, एकदम बारीक बारीक ना ह्याला आंबे यायला लागले, म्हणजे कैऱ्या पकडायला लागले हे. आणि काही जाग्यावरती ना तुम्ही बघू शकता की हे बघा, हे एवढ्याला झालं आता काही जाग्यावरती, आणि काही जाग्यावरती एकदम छोट्या छोट्या, एकदम छोट्या छोट्या. काही जाग्यावरती अशा एवढ्या एवढ्या झालेल्या आहेत. इथं पण आहे. मी मागच्या वेळेस आले होते ना, त्यावेळेस पण हा जो आलेला तुरा आहे ना, हा पहिला तुरा आहे एकदम, त्याच्या एवढ्याला झालेल्या आहेत कैऱ्या. त्यानंतर लास्टला आलेला तुरा जो हा छोटा छोटा आहे, आणि काही जाग्यावर आणखीन म्हणजे येतोच हे आणखीन. त्यानंतर हे लिंबोणीचं झाड, ज्याला आहेत लिंब थोडेफार, जास्त नाही आहेत. हा पण एक आंबा आहे. हे 4-5 आंबे आम्ही सोबत विकत घेतले होते. हे बघा, मस्त तुरा आला याला पण. आणि ह्याला बघा कैरी किती छान छोट्या छोट्या कैऱ्या आल्या याला, मस्त एकदम. वालाचा वेळ तर पूर्ण वाळून गेला, त्याच्या मी वाळलेल्या शेंगा घेतल्यात मला पुण्याला लावण्यासाठी. त्यानंतर हा एक आंबा, याला पण खूप सारा मोहर आलाय. आंब्याची हाईट एवढी जास्त नाही आहे, आणि ते अशा वास मस्त येतो याचा, आंब्याच्या मोहरचा. एकदम असा कैरीसारखा वास येतोय. कैऱ्या आल्यावरती त्या कशा असतात, कवड्या कवड्या कैऱ्या, तसा वास येतोय. त्यानंतर हे पपई, ज्याला. त्यानंतर इथं हे एक नवीनच आहे, याला पण छोट्या छोट्या पपई आहेत. खूप छोट्या आहेत, आणखीन नवीनच पिल्लं आहे ते 2-4 आलेले.
आणि हे बघू शकता, हे पूर्ण आमचं सगळं हे गोट, कांद्याचे गोट आहेत ना ते आहेत. आणि मला ना हे याचं बी घेऊन जायचं आहे. हे वाला बी घेऊन जायचं आहे मला, आंबाडीचं, जे की मी पुण्याला गेल्यावरती तिथं लावणार आहे. याला भरपूर असे पपया लागले आहेत, पण हे काही माझ्या हाताला आलंच नाही. म्हणजे मी यायच्या अगोदरच सासऱ्यांनी काढल्या आणि मग मला त्या काढायला भेटल्याच नाही. आता तुम्हाला दाखवते. ही वाली पण एक ना पपई आहे, जे की पिल्लूच आहे. पपई म्हणजे पिल्लूच आहे, म्हणजे नवीन आलेली आहे. आता त्याला छोटे छोटे पपई आत्ताशी घ्यायला लागल्यात, पण माहीत नाही पाणी टिकेल का नाही, त्यामुळं भेटतात की नाही खायला पपया. त्यानंतर हे आहे मागं सगळं कांद्याचं बी करायचं. याचं हे गोट लावलेलं येतं आणि ह्याचं नंतर बनणार कांद्याचं बी. बघू शकता किती सुंदर दिसतंय. फोटो काढण्यासाठी मस्त दिसतंय. हे बघा, एवढं सगळं आहे, असं भरपूर होईल याचं. एवढा दिवस वरती आलेला आहे आणि हे सगळी मागं पांढरी शुभ्र झाड आहेत. हे बघा, आणि हे इकडं आमचे सगळे फुटलेले आंबे. उन्हाळ्यात यावं लागते आंबे खायला. त्यानंतर हे एक, याचा वास ना एकदम मस्त येतोय. बस मग एवढेच आहेत, बाकी नाही. आणि हो, एक नारळाचं झाड आहे, ते मी तुम्हाला दाखवते. खूप जास्त नारळ लागलेत त्याला. ही आहे नारळाचं झाड. आणि ह्या झाडाचं विशेष म्हणजे ना, हे झाड माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळेस आहे. म्हणजे आम्ही आदल्या दिवशी मी दवाखान्यात गेले होते, येताना मी हे नारळाचं झाड घेऊन आले आणि ते लावलं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी लगेच मला पुत्ररत्न प्राप्त झालं. म्हणजे नंतर दुसऱ्या दिवशी मला लगेच मुलगा झाला आणि आदल्या दिवशी हे मी झाड लावलेलं आहे. म्हणजे की थोडक्यात काय तर हे मुलाच्या जन्माचं आहे आणि मी ते स्पेशली लावलं होतं की काहीतरी आठवण असावी बाबा त्याच्या जन्माची म्हणून.